काल ही आजारी होती, आज ही धुणं द्यायला लागली. अजून एवढा काय फरक पडला नाही, पोटात दुखतंय तरी पण कामाला लागली. कारण करणारच कोणी नाही ना. जे करावं लागतंय ते करावंच लागतंय. बाय माणसाची कामं ज्येष्ठालाच करावं लागते. ती धुणं कपडी बघा, ही थोडा खेळ काय काय तकडे पाठी धुवून ठेवले तरी काम ही केल्याशिवाय माणसाला सत लागत. वारा सुटला, ह्या वाऱ्यानं माणसाच्या तब्येती बिघडल्या. त्या लय अवघड. डॉक्टरने दिलेल्या गोळ्या 2-3 दिवस गोळ्या खा म्हणले, फरक पडला बघून आता रविवारी सोनोग्राफी करू म्हणले. ती काय म्हणले, काय फरक पडला का नाही? कंटिन्यू दुखत ते राहिलं का? काम केल्याशिवाय माणसाला जीवनात सुख नाही बघा. माणसाची जिंदगी वाटते तेवढी सोपी नाही बघा. प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख केलं तरी काम करावं. मग काय, आतापर्यंत झोपली ती बघा, 12:30 वाजेपर्यंत स्वयंपाक करून झोपली. स्वयंपाक केला तसं जेवली का नाही कोण आणतो? जेवली, खाल्लं बरं. मी अण्णाला दवाखान्यात नेलता अक्काला. ही जेवाय वाढलं आणि जाऊन झोपली. उठली, गोळ्या खाल्ल्या, निघलं काय. गोळ्या खाऊन झोपाय तर हायशी झोपली. जेवल्या जेवल्या खायचं नाही. काम राहिले म्हणून बघा कामावर आले इकडं. अजून वैरण आणाय जाय वर. काम केल्याशिवाय सपना गत आहे. काम हे करावं लागतंय. असा एक दिवस येईल का मला कधी निवांत मी बसीन मरल्यावर ना. जिवंत पण ये पाहिजे. मेल्यानंतर तर सगळ्यांना सुख लागतं, पण जिवंतपणी असं सुख लागलं पाहिजे. जिवंतपणी एकमेकाची काळजी घेतली पाहिजे माणसाने. माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला खायला प्यायला देत नाही ती, सफरचंद देत नाही ती, केळं देत नाही ती, भजी देत नाही ती, जिलाबी देत नाही ती. आणि मरल्यानंतर काय त्याच्या त्या माती दिवशी लोक भजी काय आणते. दुकान उघडं नसलं तर आदल्या दिवशी आणून ठेवली, उद्या दुकान उघडं नाही रे म्हणून. आदल्या दिवशी संध्याकाळी भजी, पापड, जिलाबी, त्याला जी आवडत नाही ते पण आणून ठेवते. खा बाबा खा. केळं काय प्रकारचं नाही, लाडू, शाव, चिवडा सगळं आणून ठेवते केळीच्या पानावर. एका जागेवर बसलं तरी लय नाही, थोडं काम करायला म्हणून आशा असते प्रत्येकाला. तुम्ही करण्यात सांगताय. म्हाताऱ्या माणसांचा बसून बसून भाजी तर निवडावी, काहीतरी लेकरं सांभाळावी असं वाटतं का नाही? मग काय अवघड आहे. असं करताय बसायचं. माणसाला बघा, चांगलं दिवस आलं का माणसाला देव ठेवत पण नाही. चांगला दिवस बघायसाठी आईनं माझ्या सालभर आयुष्यभर तुम्हाला सांगतो फाटक्या लोगड्यावर काढलं आयुष्यभर. आणि जसं आमचं कमवायचं वय झालं तशी 1000-500ची नेसायची आली. अजून जरा चांगले दिवस आले, 2-3 हजाराच्या साड्या घालायचे दिवस आलं तोपर्यंत देवानं उचल खाल्ली. असंच असतं या आयुष्यभर. तुम्हाला सांगतो 30 हजाराच्या मातीच्या घरात, 30 हजाराच्या 2 खोल्या, त्यातली एक चुलतेची आणि एक आमची, म्हणजे 15-15 हजाराच्या आयुष्यभर त्या खोलीत, मातीच्या खोलीत आयुष्यभर काढलं. आम्हाला लहानाचं मोठं पाजरात त्याच खोलीत केलं. आणि आई पैसा आल्यानंतर आई गेली. 10 लाखाचं घर बांधलं, गाडी घेतली 10 लाखाची, बुलेट घेतली, पाईपलाईन केल्या, हेर पाडल्या, रानं नीट केली, सगळी झाडं लावली, इकडची दोन्ही इकडे केली. पण ती व्यक्ती नाही ना बघायला आज. म्हणून जोपर्यंत हाय ना तोपर्यंत करा. आपल्या माघारी लय अवघड कंडिशन असते. आणि खरं बरं का, आईनं आशीर्वाद दिला, हे जे वैभव जे सगळं लाभलं का, या केवळ आईच्या आशीर्वादामुळे लाभलं. पण एवढं होतं की आई होती तेव्हा आधार होता सगळ्यासनी. म्हणजे सगळ्यासनी आधार होता. झालं का नाही?
वारं जी सुटलंय मैदाळ वारं सुटलंय बघा. बेकार वारं सुटलंय. गार झार वारं सुटलंय. म्हशी बघा निवांत खात बसलेल्या. पोरं खेळतील बघा अंगणात तिकडं त्या साईडला. इकडे ही म्हशी बसली त्या. ही जागोजाग म्हशी आहे त्या. अजून एक महिनाभर वरची वैरण आणायला लागते. हा बाग याला वैरण तोडायला. मला आता गाडी घेऊन जायला लागते. होय आता जातोय गाडी घेऊन मी पण तोडू लागतो. उचलो का मी? हा उचलते का नाही? धरू लागू का? पोरं खेळते तिकडं कोंबड्या. आर तिकडे खेळू नका गे, इकडे खेळा पोरानं. कोंबड्या खुरड्याकडे काय आहे? इथं इथं खेळा इथं थोडं समोर. तिला आहे का दुखणं आलं तर करायला लागतं आहे का लिओपासून का करायचा? किती जरी लेका असलं किती जरी सोनं असल्या पण असा वाटतंय लेकी असावत्या लेक असावत. बहिणीला भाव पाहिजे, भावाला बहीण पाहिजे, पोराला आई बाप पाहिजे. ती या जगातली सगळी खरी नाती जिवंत पाहिजे ती बरं का. लय वाईट वाटतं नाते नसल्यानंतर. आणि ज्याला सगळी नाती आहेत त्याला त्या नात्याची किंमत नसते. मग काय ज्याला आता ज्या बहिणीला भाव आहे त्या बहिणीला वाटतं भावानं मला बोलावं सारखं ही करावं भावानं ही करावं. पण ती भावाच्या भाव तिला काहीच करत नसतोय. साधं सण असू त्याला अन्न सुद्धा नसतोय. आणि ज्याला बहीण नाही त्या भावाला वाटतं मला बहीण असती तर लय भारी झालं असतं. आता आम्हालाच बहीण नाही. आम्हाला प्रत्येक सणाला वाटतं. रक्षाबंधन आले का दिवाळी आली का आमच्या डोळ्यात पाणी येतं. काय करा मानलेले असलेला हक्क नसतो. मानलेल्या सख्यात जमीन आसमानचा फरक आहे. किती बिन जीव लावा मानलेले ती मानलेलेच असते. कधीही आपण किती बिन जीव लावा पण कधी फोन करणार नाही ती, कधीही करणार नाही ती. जसं सख्ख विचारतं तसं मानलेले जास्त विचारत नाही ती. काय झालं तर वर्षानं पण एक होते. पोरांचा कसा खेळ चालू आहे तिकडं पाठीमाग. चालू आहे बघा मित्रांनो धुणं पाणी चालू आहे. आता जाऊन आणतो वैरण. पोरं खेळती ती अक्काला नेलतं दवाखान्यात त्यामुळे आज लावली नाही तिला. मोना एकटीच गेली आज. बापू पण गेला नाही आज. आता धुणं वाळवा जरा विश्रांती घे जरा. जाऊ मग वैरण आहे. धुणं धुतलं ती जरा मोकळं वाटायला. जाऊ का वैरण आहे. जातो मग. अय जातोय बरं का. जातो. पाऊस यायला लागले बारीक बसू नको ग. आज बस टोप्यात. आज लगेच वैरण घेऊन येतो. ही बघा स्प्लेंडर गाडी ह्याच्या वैरण आम्हाला आणावं लागते बघा. ही गारी विकून गाडी घेतली आहे. लक्ष्मी गारी विकून गाडी घेतली आहे. तिकडं कुठं चालली आता? तोंड धुती बरोबर.